नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी तुमची होस्ट वाणी. काल रात्री अलका मॅमने उघड केले की महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली त्यांनी रशीलला केलेली मदत एका गुप्त मोहिमेत कशी बदलली. मॅमने सेठ सुधीर पटणींना कसं सांगितलं की जगातला प्रत्येक माणूस फसवणूक करणारा नसतो आणि रशीलला नचिकेतन शाळेत पाठवून तिच्या नोकरीची व्यवस्था कशी केली हे तुम्ही ऐकाल. अलका मॅमची गोष्ट ऐकताना मला वाटतं, खरंच या जगात अलका मॅमसारखे निस्वार्थी लोक असायला हवेत. त्यांच्यामुळेच हे जग जगण्यायोग्य आहे. पण ही रात्र फक्त मॅमच्या मोठेपणाबद्दल नाही. मॅम झोपल्यानंतर रशील माझ्या खोलीत येते आणि हीच वेळ आहे माझ्या मनातल्या खोल शंकांचे निरसन करण्याची. तुम्ही ऐकाल. रशीलचं दुसरं मोठं खोटं, ती लेखिका नाहीये. अलका मॅमने त्यांच्या मोठेपणातून पब्लिकेशन फी भरून रशीलची कादंबरी कशी प्रकाशित केली याची गोष्ट. आणि सर्वात महत्त्वाचं, माझी लैंगिक उत्सुकता. मी रशीलला विचारलं, आपल्यासारख्या तरुण मुलीला अविवाहित राहून आयुष्य जगणं सोपं असू शकतं का? जेव्हा मी माझी सर्वात खाजगी भावना शेअर केली, मला कधी कधी शारीरिक संबंधांची गरज वाटते, पण ती इतकी तीव्र नसते की मी त्याशिवाय जगू शकणार नाही, तेव्हा रशीलचं उत्तर काय होतं? आता कधीही लग्न करू इच्छित नसलेली रशील माझ्या सेक्सविरहित आयुष्यातील द्विधा मनस्थिती सोडवू शकेल का? अलका मॅमची गुपिते आणि वाणीचं आंतरिक सत्य. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 18. गुप्त योजनेचा पर्दाफाश आणि एकांतात लैंगिक उत्सुकता. इतकी माहिती मिळाल्यावर मनप्रीतचा कॉल फक्त एक औपचारिकता उरली होती. सूचनेनुसार तिने सर्व काही पूर्ण केले होते. मॅम, रशीलने मागितल्याप्रमाणे 2 महिन्यांचा ॲडव्हान्स घेऊन मी तिला एक सोयीस्कर खोली दिली आहे, तिने पुष्टी केली. चांगले आहे. तिला कोणतीही अडचण येणार नाही याची विशेष काळजी घे. मी तिची ओळखीची आहे किंवा मी तिची काळजी घेत आहे हे तिला कळू देऊ नकोस, मॅम म्हणाल्या. त्यांना आपल्या उपकाराचे प्रदर्शन करायचे नव्हते. अलका मॅमच्या इच्छेप्रमाणे त्या दिवशी सर्व कामे सुरळीत पार पडली. ऑफिसमध्ये एक मोठा बिझनेस डील पूर्ण केल्यावर जेव्हा त्यांना एकांत मिळाला, तेव्हा पुन्हा रशीलचे विचार मनात आले. त्यांनी सुधीरला फोन केला आणि म्हणाल्या, तुझ्याकडे 5 मिनिटे वेळ असेल तेव्हा मला फोन कर. ऐक सुधीर, या निराशाजनक जगात तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे काही लोक नक्कीच असले पाहिजेत, जेणेकरून फसवणूक झालेल्या किंवा दुखावलेल्या स्त्रीला वाटेल की जगातला प्रत्येक माणूस फसवणारा नसतो, अलका मॅम शून्यात बघत म्हणाल्या. रशीलबद्दल इतकं सांगून त्या शांत झाल्या. मॅमला आता झोप येत होती. वाणी, मला आता झोप येते. तू माझी पाठ थोडी दाबून देशील का? ऑफिसमध्ये बसून काम केल्यामुळे आज पाठ थोडी दुखते, त्यांनी विचारले. मी हळूवारपणे त्यांची पाठ दाबायला सुरुवात केली. मी विचार केला, खरंच अलका मॅमसारखी निस्वार्थी माणसं असायला हवीत. थोड्या वेळात मॅम झोपल्या. रशील माझ्या खोलीत आली. तेव्हा मला अजून झोप लागली नव्हती. वाणी, मला झोप येत नाहीये. मी थोडा वेळ तुझ्याशी इथे बोलू शकते का? तिने विचारले. वाणी, मी लेखिका आहे हे पूर्णपणे खोटं आहे. मॅमकडून नोकरी मिळवण्यासाठी मला हे खोटं बोलावं लागलं. माझं खोटं खरं करण्यासाठी मी माझ्या आयुष्याभोवतीच काही काल्पनिक कथा विणून एक कादंबरी लिहिली. मॅमने ती पुस्तकं छापण्यासाठी पैसे देऊन मदत केली, रशीलने स्वतःवरच हसत सांगितले. रशील, मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुझ्या मते आपल्यासारख्या तरुण मुलीला अविवाहित राहून आयुष्य जगणं सोपं असू शकतं का? मी विचारले. माझ्या यशस्वी लग्नानंतर मला आता पुन्हा कधीही लग्न करायचे नाहीये. मॅम, एकट्या राहून किती आनंदी आयुष्य जगतायत हे आपण प्रत्यक्ष बघतोच आहोत ना, रशीलने विचारपूर्वक उत्तर दिले. माझ्या आसपासच्या अनेक स्त्रिया असं म्हणतात की शारीरिक संबंधांशिवाय आयुष्यातलं सुख अपूर्ण राहतं. तुला याबद्दल काय वाटतं? मी विचारले. मलाही आधी असंच वाटायचं, पण झेड सोबतच्या माझ्या अनुभवानंतर आता मला सेक्सबद्दल तीव्र तिरस्कार निर्माण झाला आहे, रशीलने तिचा अनुभव शेअर केला. रशील, मला कधी कधी त्याची गरज वाटते, पण ती इतकी तीव्र नसते की त्याशिवाय मी राहू शकणार नाही. अशा परिस्थितीत सेक्स नसलेलं आयुष्य माझ्यासाठी सोपं असेल का? ही माझी खाजगी भावना होती, जी मी याआधी कधीही कोणासमोर मान्य केली नव्हती. प्रिय श्रोते हो, यासह भाग 18 संपतो.
हा भाग अलका मॅमचा सेवाभाव आणि वाणी रशील यांच्यातील खाजगी भावनांवर झालेली चर्चा अधोरेखित करतो. मॅमच्या एकाकी आयुष्यामागचे रहस्य वाणीला सापडते का, हे पुढच्या भागात पाहूया. भाग 18 समाप्त. भाग 19. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतं वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. काल रात्री मी राशीलला माझा सर्वात वैयक्तिक प्रश्न विचारला होता, मी लैंगिक संबंधांशिवाय जगू शकते का? आज आमचे संभाषण एका धाडसी वळणावर येते, जेव्हा मी थेट विचारते, राशील, आपण मुली अशा प्रकारे एकत्र राहून समलैंगिकतेकडे, लेस्बियनिझम तर झुकत नाही आहोत ना? तुम्ही राशीलचे स्पष्ट आणि चतुर उत्तर ऐकाल. ती समलैंगिकतेला निसर्गविरोधी मानते, पण ती तिच्या शब्दांनी नाही, तर तिच्या खोडकर कृत्याने माझी शंका दूर करते. ती हसते, मला मिठीत घेते आणि म्हणते, मी जाते, मला तुझीच भीती वाटायला लागली आहे. आणि मग निरोप घेण्यापूर्वी राशीलची ती खोडकर कृती. ती मला घट्ट पकडते आणि माझ्या ओठांवर चुंबन घेते. या रात्रीनंतर मला स्वतःचीच लाज वाटते, कारण माझ्या शंका निराधार ठरतात. मी विचार करते, अलका मॅम खरोखरच चांगल्या, निष्पाप आणि पवित्र आहेत. मी ठरवते की मी सुद्धा त्यांच्यासारखीच निस्वार्थी बनेन. पण मग कथेमध्ये सर्वात मोठा सस्पेन्स येतो, मंटूचा अंत. तुम्ही ऐकाल, अलका मॅम मला फोनवर कसं सांगतात, तो लफंगा स्वतःच्या कर्मामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मंटू आता एक रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्री शीटर आहे आणि भीतीमुळे तो पुन्हा कधीच कोणत्याही महिलेची छेड काढणार नाही. मंटूचे प्रकरण आता संपले आहे आणि मॅमने मला पुन्हा एकदा रात्रीच्या जेवणासाठी बोलावले आहे, राशीलची कथा पूर्ण करण्यासाठी. काय आज रात्री अलका मॅम माझ्या मनातील त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देतील, माझ्यावर त्यांची ही विशेष कृपा का आहे? शेवटच्या रहस्यांचा उलगडा. प्रेम अनमोल होतं वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 19. लैंगिकतेवर एक खोडकर चर्चा आणि मंटूचा अंतिम हिशोब. मला खरं सांग, तू आयुष्यात कधीच शरीर संबंध ठेवले नाहीत का? राशीलने मला प्रतिप्रश्न केला. माझ्या आईच्या निधनानंतर आणि काही महिन्यातच भावाच्या मृत्यूनंतर मी इतकी धोखात होते की माझ्या मागे लागणाऱ्या मुलांकडे मी कधीच लक्ष दिले नाही. आता हीच माझी सवय झाली आहे. अशा प्रकारे मी आजपर्यंत एक कुमारिकाच आहे, हे माझे सत्य आहे. मला वाटतं तू 25-26 वर्षे शरीर संबंधांशिवाय राहिली आहेस, याचा अर्थ तुला त्याची सवय लागलेली नाही. अशा परिस्थितीत तुझ्यासाठी पुढेही असंच राहणं आणि अविवाहित राहून आयुष्य घालवणं सोपं असू शकतं, राशीलने सुचवले. वाणी, हे सगळं माझ्यासाठी खूप भयानक होतं. पुरुषाचा त्या रूपातील विचारच मला चीड आणतो. मला वाटत नाही की मला पुन्हा कधीही त्याची इच्छा होईल, राशीलने आपला तिरस्कार व्यक्त केला. राशील सावध झाली. का नाही? मॅमने मला आकर्षित केले आहे आणि तू सुद्धा. मला आता फक्त स्त्रियांच्या सहवासातच सुरक्षित वाटते. पण वाणी, मी समलैंगिकतेला निसर्गविरोधी मानते. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकते की स्त्रियांमध्ये राहूनही मी कधीच लेस्बियन होणार नाही. मग ती हसून म्हणाली, जर तुझ्या मनात माझ्याबद्दल अशी काही भीती असेल तर ती काढून टाक, असे म्हणत तिने मिश्किलपणे मला छेडले. मी स्वतःला सावरण्यापूर्वीच तिने मला अचानक घट्ट पकडले आणि माझ्या ओठांवर चुंबन घेतले. तू दिसतेस खूप निरागस, पण आहेस मोठी खोडकर आणि हुशार, ती मला सोडत म्हणाली. शुभरात्री, गोड स्वप्ने बघ, असे म्हणून ती निघून गेली. त्या रात्री अलका मॅमबद्दलच्या माझ्या शंका धुवून निघाल्या. मला लाज वाटली की मी त्यांच्यावर संशय घेतला. अलका मॅम दुहेरी व्यक्तिमत्वाच्या स्त्री नाहीत. त्या अगदी तशाच आहेत जशा जगाला माहीत आहेत, पवित्र आणि थोर. 7 दिवसांनंतर अलका मॅमचा फोन आला. वाणी, तुला त्रास देणारा तो मंटू त्याच्या स्वतःच्या कर्मामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आता पुढची काही वर्षे तो कोर्ट आणि वकिलांच्या फेऱ्यात अडकून राहील, त्यांनी मला सांगितले. प्रिय श्रोते हो, याचसोबत भाग 19 संपत आहे. हा भाग वाणीच्या शंकांचे निरसन करतो आणि तिला निस्वार्थी सेवेच्या मार्गावर नेतो. मंटूपासून मिळालेल्या सुटकेमुळे अलका मॅमवरील तिचा विश्वास शिखरावर पोहोचला आहे. भाग 19 समाप्त.
भाग 20. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल होतवाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मंटूची समस्या सुटली आहे, पण आज मला त्या वाईट माणसाबद्दल बोलून वेळ वाया घालवायचा नाहीये. माझी उत्सुकता आता फक्त एकाच गोष्टीवर खिळली आहे, रशीलची अपूर्ण कथा. तुम्ही अलका मॅमची प्रशंसा ऐकाल, तू नेहमी चांगले ते स्वीकारण्यासाठी आतुर असतेस. आणि मग मॅमने अखेर रशीलची गाथा नावाच्या मालिकेचा पुढचा भाग सुरू केला आहे. आज तुम्ही जाणून घ्याल, अलका मॅमने मुलाखतीची औपचारिकता पूर्ण करून रशीलला PRO ची नोकरी कशी दिली. रशीलसाठी न मागता झालेली वरदानांची बरसात. मॅमने तिला 40,000 रुपये पगार ॲडव्हान्स दिला आणि लगेच बँक खाते उघडण्यास मदत केली. रशीलचे आश्चर्य, ज्वेलरी शॉपच्या सेठजींनी व्याज न घेता तिचे वाळे का परत केले. रशील पुटपुटली, हे जग खरंच इतकं चांगलंही आहे का. अलका मॅमच्या गॅरंटीवर रशीलला स्कूटी कशी मिळाली, ज्यामुळे तिला ऑफिस आणि गुरुद्वारात जाणे सोपे झाले. मॅमने संयम दाखवत रशीलला आपल्या ऑफिसपासून ते आपल्या बेडरूमपर्यंत जागा दिली आणि तिला एक कुशल प्रोफेशनल बनण्यासाठी ऑनलाईन कोर्सची लिंकही दिली. हा भाग दाखवतो की एका खचलेल्या मुलीला अलका मॅमसारख्या यशस्वी नेत्याची साथ मिळाली आणि ती कशी एका नवीन सुरुवातीकडे वळली. आदर्श बनण्याची ही कथा प्रेम अनमोल होतवाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 20. उलटी गंगा आणि रशीलचा पुनर्जन्म. मंटूने काय केलं किंवा त्याच्याविरुद्ध काय कारवाई झाली हे जाणून घेण्यात मला अजिबात रस नाहीये. मला रशीलची अपूर्ण राहिलेली कथा जाणून घेण्याची घाई लागली आहे. ठीक आहे मॅम, मी आज रात्री तुमच्या घरी येईल. मी आनंदाने तयार झाले. मी सकाळी दुकानात गेलो होतो. गिऱ्हाईक नाहीये म्हणून थोडा वेळ झोपायला घरी आलोय. आता चहा पिऊन परत जाईन. तू हात पाय धुवून ये, तोपर्यंत मी चहा बनवतो, बाबांनी सांगितले. मंटूने तोच द्व्यर्थी संवाद महिला इन्स्पेक्टरच्या बाबतीतही पुन्हा म्हटला. मॅमच्या ग्रामोफोनची सुई मंटू नावाच्या घासलेल्या रेकॉर्डवर येऊन अडकली आहे. मला त्या विषयाच्या पुढे जायचं आहे. मॅम सोडा ना, का आपण त्या वाईट माणसाबद्दल बोलून आपला वेळ वाया घालवायचा. तुम्ही मला हे सांगा की रशीलने जेव्हा तुमच्या इंडस्ट्रीत जबाबदारी स्वीकारली त्यानंतर तिच्यात चांगले बदल कसे सुरू झाले, मी विचारले. वाणी, तुझा हा गुण मला तुझा चाहता बनवतो. तू नेहमी चांगले ते स्वीकारण्यासाठी आतुर असतेस. तुझ्या बुद्धीच्या चाळणीत तू वाईट गोष्टी लवकर गाळून वेगळ्या करतेस. मॅमने कौतुक केले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि रशीलच्या कथेचा पुढचा भाग सांगायला सुरुवात केली. रशीलला वाटत होतं की जणू तिच्यावर न मागता मोत्यांची बरसात होत आहे. तुमच्या या औदार्याबद्दल मी तुमची ऋणी आहे, रशीलने आभार मानले. इतक्या कमी काळासाठी मी तुमच्याकडून कोणतेही व्याज घेणार नाहीये, सेठजी म्हणाले. हे जग खरंच इतकं चांगलंही आहे का, रशील आश्चर्याने पुटपुटली. मी तुझ्यामध्ये टॅलेंट पाहिलं आहे. मला खात्री आहे की काही दिवसांच्या मेहनतीने तू एक कुशल प्रोफेशनल बनशील. मॅमने तिला प्रोत्साहित केले. प्रिय श्रोते हो, यासोबतच भाग 20 संपतो. हा भाग रशीलच्या एका खचलेल्या मुलीपासून एका स्वतंत्र प्रोफेशनल बनण्यापर्यंतचा प्रवास मांडतो. रशीलची कथा आता पूर्ण झाली आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतो, अलका मॅम अविवाहित का राहिले आणि वाणीवर त्यांची विशेष कृपा का आहे. पुढच्या भागात जाणून घेऊया. भाग 20 समाप्त.